नमस्कार. आज आपण बोलणार आहोत छत्रपती संभाजीनगरमधील श्री शिवशंभू प्रतिष्ठानबद्दल. त्यांचं कार्य काय आहे, त्यांची दृष्टी काय आहे, चला हे सगळं आज आपण जवळून समजून घेऊया. त्यांच्या सगळ्या कामाचा जो आत्मा आहे ना, तो या 3 शब्दांमध्येच आहे: धर्मकार्य, वैदिक ज्ञानाचा प्रसार आणि आपल्या ऐतिहासिक गडकोटांचं संवर्धन. ही त्रिसूत्रीच त्यांच्या प्रत्येक उपक्रमाचा खरा पाया आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण प्रतिष्ठानच्या कामाचे 3 मुख्य स्तंभ पाहू. पहिला वारसा संवर्धन, दुसरा समाजसेवा आणि तिसरा समुदाय सक्षमीकरण. आणि शेवटी ह्या सगळ्याचं सार काय आहे आणि ते आपल्याला काय आवाहन करतात तेही बघू. ठीक आहे, तर मग सुरुवात करूयात त्यांच्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या स्तंभापासून, वारसा संवर्धन. आता यात फक्त जुन्या वास्तू जपण्याबद्दल नाहीये, तर त्यासोबतच आपल्या संस्कृतीचंही जतन आहे. तर हे प्रतिष्ठान वारसा संवर्धनाकडे ना 2 वेगवेगळ्या पण तितक्याच महत्त्वाच्या नजरेतून बघतं. एकीकडे आहे आपला भौतिक वारसा, म्हणजे आपले गडकिल्ले, आपलं स्थापत्य, आणि दुसरीकडे आहे आपला सांस्कृतिक वारसा, म्हणजे आपल्या वैदिक परंपरा, आपले संस्कार. आणि या कामामागची प्रेरणा काय? तर हे एक वाक्य पुरेसं आहे: गड संवर्धन हीच खरी शिवपूजा. किती सुंदर विचार आहे नाही का? म्हणजे छत्रपती शिवरायांची खरी पूजा करायची असेल तर त्यांचे गडकिल्ले जपा. या एका वाक्यातच त्यांच्या कामाची सगळी भावना एकवटली आहे. बघा, आजही सह्याद्रीचे कडे आपल्याला आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची गोष्ट सांगतात, पण जेव्हा आपण त्या किल्ल्यांचे ढासळणारे बुरुज बघतो तेव्हा ते आपल्याला आठवण करून देतात की अरे, हा इतिहास जपण्याची जबाबदारी आपली आहे. हे फक्त डागडुजीचं काम नाही, तर इतिहासाप्रती आपलं एक कर्तव्य आहे. गडकिल्ले जपणं म्हणजे इतिहासाशी नातं जोडणं झालं, पण तितकंच महत्त्वाचं आहे आपली मूल्य आणि आपले विचार जतन करणं. आणि म्हणूनच प्रतिष्ठानचा भर आहे की पुढच्या पिढीपर्यंत धर्म आणि संस्कार कसे पोचवता येतील. आणि हे संस्कार पोचवण्यासाठी प्रतिष्ठान वैदिक परंपरेवर खूप भर देतं. म्हणजे फक्त धर्म आणि संस्कार जपायचे नाहीत, तर आपली जी गुरुकुल परंपरा आहे तिचा वारसा पुढे न्यायचा आहे. आणि याच विचारातून मग मंदिर स्वच्छता, हनुमान चालिसा वाटप, शिवचरित्र वाचन आणि श्लोक पठण यांसारखे उपक्रम हाती घेतले जातात, जेणेकरून आपल्या संस्कृतीचा प्रवाह अविरत सुरू राहील. चला आता वळूयात दुसऱ्या स्तंभाकडे, समाजसेवा. वारसा संवर्धनाइतकंच महत्त्वाचं काम. इथे थेट समाजातल्या गरजू घटकांसाठी काम केलं जातं. हा प्रश्न ऐकूनच काळजाला हात घातल्यासारखं वाटतं नाही का? रस्त्यावर अन्नासाठी वणवण करणाऱ्या गोमातेचे अश्रू पाहिलेत? या एकाच प्रश्नात त्यांच्या गोसेवा उपक्रमामागची तळमळ दिसून येते. रस्त्यावरच्या निराधार गायींची अवस्था बघूनच हे काम सुरू झाले. आणि या समस्येवर उपाय म्हणून प्रतिष्ठान थेट रस्त्यावर उतरून गायींची सेवा करतं. आणि ते याला फक्त प्राणीप्रेम नाही, तर आपलं एक पवित्र कर्तव्य मानतात. ही एक सामाजिक जबाबदारीची भावना आहे. गोसेवेसोबतच त्यांच्या समाजसेवेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे अन्नदान. कारण त्यांचं म्हणणं अगदी साधं आणि सरळ आहे: भुकेल्या पोटाची आग विझवणं हेच सर्वात मोठं पुण्य आहे. त्यामुळे गरीब आणि गरजू लोकांपर्यंत अन्न पोचवून त्यांची भूक भागवणं हे या कामाचं मुख्य ध्येय आहे. त्यांच्या ताटात एक घास वाढवून त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसतं ना, तेच या कामाचं खरं फळ आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, तर आता आपण प्रतिष्ठानच्या कार्याचा तिसरा आणि शेवटचा स्तंभ पाहूया: समुदाय सक्षमीकरण. म्हणजे समाजाला केवळ भावनिक नाही, तर आर्थिक आणि बौद्धिकदृष्ट्याही मजबूत करणं. आणि इथेही त्यांची विचार करण्याची पद्धत खूप स्पष्ट आहे. पहिलं पाऊल, व्यवसायात प्रगती. त्यातून काय होईल? धर्म आणि अर्थ दोन्ही सुरक्षित होतील. आणि मग या सगळ्याचा परिणाम काय? तर एकजुटीने संपूर्ण समाजाची प्रगती. या सगळ्याच्या मागे एक मूळ विचार आहे. तो म्हणजे मराठी माणसाने जर व्यवसायात प्रगती केली तर आणि तरच आपला धर्म आणि आपला अर्थ, म्हणजेच आपली संस्कृती आणि आपली आर्थिक स्थिती सुरक्षित राहील. आता आर्थिक सक्षमीकरण तर झालंच, पण बौद्धिक सक्षमीकरणही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीच ही वैदिक प्रश्नावली स्पर्धा. ही स्पर्धा म्हणजे एक ज्ञानयज्ञ आहे, ज्याचा उद्देश काय? तर वैदिक सनातन धर्मातले महत्त्वाचे विचार, महत्त्वाचे विषय प्रत्येक घरात, प्रत्येक मनात पोचवणं. या स्पर्धेची ध्येयसुद्धा खूप मोठी आहेत. फक्त माहिती पोचून थांबायचं नाहीये, तर ते विषय लोकांच्या मनात खोलवर रुजवायचे आहेत. लोकांना आपल्या शास्त्रांशी, इतिहासाशी आणि परंपरेशी पुन्हा एकदा जोडायचं आहे. तर हे होते प्रतिष्ठानच्या कामाचे 3 मुख्य स्तंभ. यातून आपण त्यांचं काम तर पाहिलंच. आता आपण पुढे जाऊया आणि त्यांच्या कार्याचं सार काय आहे आणि ते समाजाला काय आवाहन करतात ते बघूया. हे वाक्य बघा किती महत्त्वाचं आहे.
तुमची एक लहान मदत कित्येकांच्या आयुष्यात आनंद आणि समाजात बदल घडवू शकते. म्हणजे अगदी छोटी वाटणारी मदतसुद्धा किती मोठा परिणाम घडवू शकते हा विश्वास ते आपल्याला देतात. आणि म्हणूनच त्यांचं हे जे मोठं काम आहे ते अविरतपणे सुरू राहावं यासाठी ते सर्वांना देणगी देऊन हातभार लावण्याचं आवाहन करतात. तर आजच्या या चर्चेनंतर एक प्रश्न नक्कीच आपल्या मनात येतो, तो म्हणजे आपल्या समाजाच्या जडणघडणीत श्री शिवशंभू प्रतिष्ठानसारख्या संस्थांची नेमकी भूमिका काय असते? हा प्रश्न मी तुमच्यावर सोडतोय, यावर नक्की विचार करा.